पण आता जेव्हा पंढरपूरचं आपण नाव घेतो त्याचा सर्वात जुना उल्लेख कुठे होता? म्हणजे पंढरपूरचा उल्लेख जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. सगळ्या पृथ्वीची निर्मिती किंवा सृष्टीची निर्मिती आपण जे म्हणतो ते निवास, ते ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे. असं सांगितलं जातं की हे जे पंढरपूर आहे ना ते एका यंत्रावर आहे म्हणून, किंवा आहे. यंत्र आहे एक प्रकारे. बरोबर आहे. आपली जी प्राचीन तीर्थस्थान आहेत याला काहीतरी तत्कालीन विद्वानाने अभ्यास करून मांडणी केलेली आहे. ओके. नुसतं पंढरपूर आहे, देवाचं स्थान आहे, जावा असं नाही. रुक्मिणीचा पूर्व अवतार म्हणजे लक्ष्मी, भगवान विष्णू आणि महालक्ष्मी पूर्व अवतार. म्हणजे लक्ष्मी. तर लक्ष्मीनं विष्णूच मला पती मिळावा म्हणून जी काही साधना केली ती साधना इथे केलेली आहे. आपण पंढरपुरात जेव्हा येतो तेव्हा या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. गायी, गोधन, यमुना आणि गोवर्धन यासह भगवान इथं आले. पंढरपुरात देवाचं वास्तव्य ते 3 रूपानं आहे. म्हणजे देवरूपानं मूर्ती म्हणून आपण ते पाहतो हेच आपल्याला माहीत असतं, पण तेच देवाचं वास्तव्य तीर्थरूपानंही पंढरपुरात आहे. देव स्वतः जेव्हा पंढरपुरात आले होते तर मग असं कोणती जागा आहे का की जेव्हा आपण येतो पहिल्यांदा इथं जातो तर तशी देव कुठे गेले होते? दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपण आज पंढरपूरबद्दल माहिती घेणार आहोत. आपली सिरीज आहे आपला परिसर, आणि ह्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळी शहरं आहेत, गावं आहेत जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत, तर ते आपण कव्हर करतो. आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण देशासाठी जे शहर इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे पंढरपूर. तर त्या शहराविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत, आणि ते सांगण्यासाठी आपल्यासोबत आपले गेस्ट आहेत आशुतोष सर. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही पहिले तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा आपल्या ऑडियन्सला. मी आशुतोष अनिल बडवे, पंढरपूरचा रहिवासी, पंढरपूरच्या विषयानं अभ्यास करणारा एक अभ्यासकही आहे. आणि पंढरपूरचा रहिवासी असं करीत असताना विठोबा आणि पंढरपूर हे नातं जे आहे त्या विठोबाचे आम्ही परंपरागत पुजारी आहोत किंवा उपाध्याय आहोत. या विठ्ठल मंदिराचं व्यवस्थापन, पूजा अर्चा आणि व्यवस्था अनंत कालापासून आमच्याकडे आहेत. आमच्या समजुतीप्रमाणे परमात्मा पांडुरंग इथं जेव्हा आले तेव्हा त्यांच्याबरोबर जे 9 लक्ष गोपाळ आले त्या गोपाळांचा नेक्सस आजही पंढरपुराच्या अर्थानं पांडुरंगाशी जे आहे ते परंपरेनं पंढरपुरात राहणारे जे लोक आहेत ते त्यातले आहेत. आणि त्या अर्थाने आम्ही पंढरपुरात पांडुरंगाबरोबरच इथं राहिलेल्यातले असे लोक आहोत. हा एक भाग. दुसरं, संत प्रल्हाद महाराज बडवे यांचं चरित्र महाराष्ट्रात बहुतेक वारकरी संप्रदायिक लोकांना माहीत आहे की ज्यांनी रामकृष्ण हरीच्या वारकऱ्यांच्या मूलमंत्राबरोबर ज्ञानोबा तुकाराम हाही भगवंताने उद्घोषित केलेला मंत्र वारकऱ्यांनी प्रसूत केला. आणि अनेक गोष्टींचं त्यांचं योगदान महत्त्वाचं आहे. विठ्ठल मूर्ती ज्यांनी परकीय आक्रमकांच्या काळामध्ये अनेक वार वाचवली, आपल्या तळघरात ठेवली, देगाव नावाचं गाव आहे तिथे ठेवली, अन्य काही ठिकाणी ठेवली. त्यामुळं त्यांचं चरित्र महाराष्ट्रात सगळ्या वारकऱ्यांना माहीत आहे. अशा संत महात्म्याच्या कुळात माझा जन्म झालेला आहे. आणि त्या अर्थाने वारशानं काही गोष्टी ज्ञात आहेत, माहीत झाल्या आहेत, घरातून त्या आहेत, अशाही गोष्टी आहेत. आणि वारकरी संप्रदायिक असल्यामुळं अनेक गोष्टींचा विचार, अभ्यास, चिंतन किंवा श्रवण होतं. यामुळं पंढरपूरचा विषय बऱ्यापैकी माहीत आहे. बहुतेक त्यामुळेच तुम्ही मला संपर्क केला आहे आणि त्या अर्थाने आपण बोलतो आहोत. बरोबर. पण आता जेव्हा पंढरपूरचं आपण नाव घेतो तर त्याचा सर्वात जुना उल्लेख कुठे होता? म्हणजे पंढरपूरच्या बाबतीत असं आहे की सर्वात जुना उल्लेख म्हणताना वारकरी सांप्रदायिक पद्धतीप्रमाणे किंवा ज्याला आपण श्रद्धा म्हणतो वारकऱ्यांच्या ओके. किंवा धर्मश्रद्धा म्हणतो त्याच्या विषयाने विचार करीत असताना पंढरपूरचा उल्लेख जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा. या अर्थाने सगळ्या पृथ्वीची निर्मिती किंवा सृष्टीची निर्मिती आपण जे म्हणतो ती जरी भगवंतानी केली, पण भगवंतानी त्याच्या आधी भगवंताचा निवास कुठंतरी आहे, राहायचं ठिकाण कुठंतरी आहे, तर ते निवास, ते ठिकाण म्हणजे पंढरपूर आहे. भगवान निजधामाला गेले असं जे म्हणतो, निजधाम म्हणजे निज म्हणजे खाजगी आणि धाम म्हणजे राहायचं ठिकाण किंवा ज्याला प्रायव्हेट रेसिडेन्स म्हणतो आपण, किंवा एखादा बंगला असतो आणि त्यात मास्टर बेडरूम असते. बंगला सगळा त्याचाच आहे, पण मास्टर बेडरूममध्ये त्याचं जास्त वास्तव्य किंवा ते त्याला जास्त प्राधान्य आहे. तसं पंढरपूर हे भगवंताचं कायमचं वास्तव्याचं ठिकाण आहे. असा आमचा परंपरेचा, संप्रदायाचा आणि सगळ्या सश्रद्ध लोकांचा म्हणण्याचा भाग आहे. पण ऐतिहासिकदृष्ट्या जेव्हा विचार करतो तेव्हा पंढरपूरचा विचार त्या अर्थाने केला जातो. आणि त्या अर्थाने 8व्या शतकात पंढरपुराचे लेखी उल्लेख सापडतात की हे शहर, गाव कागदोपत्री कुठंतरी उल्लेखित आहे, शिलालेखात उल्लेखित आहे. राजा विष्णुवर्धन मिरज, सांगली या परिसरात त्याचं राज्य होतं.
मुळात कर्नाटकातला आहे, पण त्या भागात त्याचं राज्य होतं आणि त्याच्या राज्याच्या त्या काळामध्ये काही शिलालेख या परिसरात त्याने दिलेले आहेत, काही ताम्रपत्रे दिलेली आहेत, त्यामध्ये पंढरपूरचा उल्लेख येतो. म्हणजे आपण सध्यानुसार तर खूप जास्त विषयच नाही. आहे ते. आणि ते तर आपण बघितलं तर मग ते रुक्मिणीचं ज्या इकडे आले होते तर त्या सगळ्या गोष्टी तर त्या आहेत की त्या अजून त्या श्रीकृष्णाच्या काळापासून हो, भगवान श्रीकृष्णाच्या वेळेपासून. आता लौकिक अर्थानं भगवान श्रीकृष्णाचा काळ हे आधुनिक विद्वान जरी वेगळ्या पद्धतीने काढत असले तरी आपल्या परंपरेनं तो फार जुना आहे आणि त्या काळापर्यंत ते न्यायला 100% हरकत नाही. आहे. बरोबर. पण आता एक ठीक आहे, मग पंढरपूरच का? म्हणजे असं काय आहे का? जसं की आता महाड आहे, तर महाडला महाहट म्हणजे मोठी बाजारपेठ होते. म्हणून त्याचा अपभ्रंश महाट महाड. बरोबर. तर मग कसं पंढरपूर हे काय त्याच्या मागं असं काढू शकतो का आपण? गावाच्या नावाचा व्युत्पत्ती लावत असताना अनेक विद्वानांनी वेगळे अर्थ केलेले आहेत. याला फाल्गणीपूर, पंढरीपूर, पांढरीपूर अशीही नावं उत्पन्न आहेत. ओके. पांढरीचे 2-3 अर्थ आहेत. गाव पांढर जे असते, गावाचे 2 भाग असतात, एक काळी आणि एक पांढर. पांढर जी असते ती पांढऱ्या मातीची असते आणि काळी म्हणजे शेत जमीन असते ती काळी असते. थोडं कोकणात लाल जमीन असते, पण पांढर आहे ती वेगळी असते. पांढर याचा अर्थ त्याच्यावर वस्ती करायला योग्य जमीन आणि त्या अर्थाने पांढरवरच वस्ती होत असते. कोणचंही गाव हे पांढरवर असतं. तसं पंढरपूरचं पांढर या अर्थाने जरी असलं तरी त्याचं पांढर म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे, कारण विठोबाचं नाव पांडुरंग आहे. पांडुरंगपूर अशा अर्थाने किंवा फाल्गणीपूर अशा अर्थाने त्याचा उल्लेख केला जातो. फाल्गुनी हे भगवंताचं कृष्णाचं नाव आहे, ओके. ते पुढे अर्जुनालाही दिलेलं आहे, पण ते भगवंताचं आहे. पंढरपूर किंवा पांडुरंग म्हणण्यातला अर्थ काय आहे तर कृष्णाला गायी राखून माघारी येत असताना संध्याकाळच्या वेळी गायीच्या अंगावरची धूळ जी उडते, गायीच्या अंगावरची म्हणण्यापेक्षा पायावरची, रस्त्यानं गायी चालतात, बरं 1-2 गायी नाही तर गायींचा लाखोंचा कळप आहे. कारण वसुदेवाच्या जेव्हा उल्लेख भागवतात येतात त्यात भगवान वासुदेव हे कृष्णाचं नाव आहे, पण वडिलाचं नाव वसुदेव आहे आणि ते वसुदेव 9 लक्ष गायींचे मालक आहेत. बापरे. आणि मग त्या गायी जर देव चरायला घेऊन जात आहेत तरी येताना जथाच्या जथा समूह मोठा घेऊन येणार आहेत आणि तो समूह येताना ते पायानं जी धूळ उडते ती शेजारी पाजारी असणाऱ्याच्या अंगावर उडते आणि त्यामुळे काळा असणारा कृष्ण पांडुरका दिसतो म्हणून त्याला पांडुरंग म्हणतात. ओके. मग तो जिथं राहतो ते त्याचं पूर, या अर्थाने पांडुरंगपूर त्याचं पंढरपूर असा त्याचा विषय अनेक ठिकाणी चालला जातोय. मस्त. म्हणजे खूप म्हणजे मला तर नव्हतं माहिती ही गोष्ट की पंढरपुराचं हे असं पण असं पण ते पांडुरंग ठीक आहे बाबा, पंढरपूर बऱ्याच जणांना आयडिया लागते, पण हे जी तुम्ही स्टोरी सांगितली ती अनेक जणांना माहितीच नसते. सगळ्या गोष्टी सगळ्याला माहीत असू शकत नाहीत, असंही असतं ना. हा. आणि दुसरं म्हणजे असं सांगितलं जातं की हे जे पंढरपूर आहे ना ते एका यंत्रावर आहे म्हणून किंवा आहे. यंत्र आहे एक प्रकारे. बरोबर आहे. तर ते काय यंत्राधिष्ठित नगरी आपली जी प्राचीन तीर्थस्थान आहेत याला काहीतरी तत्कालीन विद्वानाने अभ्यास करून मांडणी केलेली आहे. ओके. नुसतं पंढरपूर आहे देवाचं स्थान आहे जावा असं नाही, तर याला काही यंत्र, याचा अर्थ काही गोष्टी सिद्ध होण्यासाठी आवश्यक घटक इथं मूलत आहेत म्हणून स्पेशल आहे. म्हणून स्पेशल आहे. मग त्यातले काही घटक म्हणजे पुढच्या गोष्टी आहेत की पांडुरंगाचं अवतरण किंवा कृष्ण रूपानं इथं येणं, ते पुंडलिकाने उघडं करणं, हा पुढचा भाग झाला. पण इथंच का आले, मग दुसरीकडे का नाही गेले? तर हे क्षेत्र जसं पांडुरंगाचं म्हणजे भगवंताचं, ज्याला परमात्मा म्हणतो आपण, त्याचं कायमचं राहायचं ठिकाण आहे म्हणून ते इथं आले. तसं या क्षेत्रात दैवी गुण काही, दैवी याचा अर्थ आता पारिभाषिक लोकात काही विलक्षण गुण असे आहेत की जे दुसऱ्या ठिकाणी नाहीत, ते इथं देवाला आहेत याची अनुभूती येते म्हणून ते इथे येऊन राहिलेले आहेत. म्हणजे कुठलीही गोष्ट असं काही काकन्यायानं होत नाही, कावळा बसायला आणि फांदी मोडायला असं नसतं. भगवंत जे काही करतो ते पूर्ण विचारपूर्वक करतो, फक्त आपल्याला काही विचाराचा अर्थ कळतो, काहीचा कळत नाही. मग इथं ते का आले किंवा इथंच का राहत होते, ते त्यांचं आवडतं ठिकाण आहे म्हणून ते इथं राहिले. तसं काही विलक्षण गोष्टी त्यांना अनुभूतीला आल्या जे आपल्याला आज कळत नाही आहेत म्हणून ते इथं राहिले. जसं रुक्मिणीच्या बाबतीत ती रुसली, पांडुरंगाबरोबर भांडण झालं, म्हणजे कृष्णावतारामध्ये रुक्मिणीचं आणि कृष्णाचं भांडण झालं. भांडणाचं कारण काय आहे काय नाही विषय आपल्याला जायचं नाही आहे. रुक्मिणीचं लीला पण ठीक आहे, म्हणजे भगवंताची दोघांची लीला आहे. निमित्त भांडणाचं झालं, नवऱ्यावर बायको रुसली आणि ती निघून गेली आणि मग तिचा शोध करत पांडुरंग इथं आले. ही एक कथा आपल्याकडे रूढ आहे.
पण ती इथं आली आणि इथं दिंडीरवनात थांबली. तिनं तिथं राहून म्हणजे काय जप केलं तप केलं असं म्हणतात, पुराणात तसे उल्लेख आहेत. पण इथंच का आली, दुसरीकडे का नाही गेली? तर ज्यावेळी रुक्मिणीचा पूर्व अवतार म्हणजे लक्ष्मी, भगवान विष्णू आणि महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी, तर लक्ष्मीनं विष्णूच मला पती मिळावा म्हणून जी काही साधना केली ती साधना इथं केलेली आहे. ओके, पंढरपुरात. हां, त्यामुळं ज्या भागात तिनं ती साधना केली तिला ते पूर्वजन्माचं स्मरण आहे, त्यामुळे ती इथं आली, तिथंच जाऊ आणि तिथं राहिली, तिथंच जप केलं. त्यामुळं त्या भागात आजही लखुबाई या नावानं, लखू म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीबाई बरोबर. ग्राम्य रूपात जे आपल्याकडे होतं तसं, तर तिथं त्याचं अवतरण होण्यापूर्वी ती तिथं राहिली आणि मागच्या अवतारात तिथं जप केलं, साधना केली, हाच नवरा मला मिळावा या अर्थाने. मग पुढं झालं, ती राहिली आणि ते जे स्थान आहे ते आजही पंढरपुरात लखुबाईचं मंदिर या नावानं प्रसिद्ध आहे. आणि त्याच्या पुढचं जे नदीच्या पात्राचा भाग आहे त्याला लक्ष्मी तीर्थ नावानं पुराणांतरी मान्यता आहे. म्हणजे ती नित्य आपलं स्नान आणि काही जे लागणारं पाणी आहे त्याच्यासाठी त्याच तीर्थात जायची, तिथं स्नान करायची, तिथलं पाणी वापरायची आणि तिथं राहून जप करायची. नदी काठावर आहे ते स्थान, लक्ष्मी तीर्थ असं त्याला त्यामुळे म्हणतात, असा तो विषय आहे. बरोबर. आणि मग आता हे जे वन आहे तर दिंडीर वन, हा दिंडीर म्हणजे चिंच, चिंचेचं वन. अजूनही चिंचेची झाडाचं तिथे राक्षस पण होता असं सांगितलं होतं की. दिंडीर नावाचाही राक्षस आहे हा, आणि त्याचंही पारिपत्य देवानं केलेलं आहे, असाही विषय आहे. हा, पण ते दोन्ही अर्थानं ओके. त्याचंही पारिपत्य केलं. दिंडीर म्हणजे इंग्लिशमध्ये टॅमरिंड म्हणतात, संस्कृताचा जो अपभ्रंश होतो तसं ते. हां, चिंचचं टॅमरिंड हे इंग्लिशमधलं रूप आहे संस्कृतचं, तसं मराठी रूप दिंडीर आहे. त्यामुळं ते वन त्या अर्थाने आहे, त्याचं पारिपत्य केलं हाही भाग आहे. आणि भगवान तिथं म्हणजे बायको तिथे येऊन थांबली म्हणून तिथं आले, हाही भाग आहे त्यात. बरोबर. तर ते तिथे पंढरपुरामध्ये सोबत म्हणजे मूर्ती नाही आहेत ना दोघांच्या पण विठ्ठल त्याचं कारणही तेच आहे की आधी लक्ष्मी रुसून आली नवऱ्याला आणि तिथं थांबली आणि नंतर देव तिला शोधत आले. त्यात दोन लीला आहेत देवाच्या, एक पुंडलिकाची भेट ही लीला आहे आणि दुसरं बायकोची भेट ही लीला आहे. ते जेव्हा आले पंढरपुरात, पुराणांतरी उल्लेखाप्रमाणे असं आहे, ते जेव्हा पंढरपुरात आले तेव्हा आपल्याबरोबर गोकुळातून असणारे आपलं जे सगळं गोधन, गाई, गोपाळ आणि गोपिका याच्या सगळं पंढरपुरात आले. सगळं इकडे शिफ्टच केलं इकडे. हां, मग ते शिफ्ट केल्याचा अर्थ वेगळ्या अर्थानं लावू शकतो, पण ते देवाने नाही केलं. ओके. देवा तुम्ही गोकुळ सोडून चालला तर आम्ही इथं राहून काय करायचं आहे, म्हणून गोपाळ म्हणले आम्ही तुमच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही, तुम्ही जिथं तिथं आले. म्हणून ते आले. गोपी त्यामुळे आल्या. पण नुसतं तेवढंच नाही, यमुना सुद्धा आली आणि गोवर्धन सुद्धा आला. आपण पंढरपुरात जेव्हा येतो तेव्हा या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. गाई, गोधन, यमुना आणि गोवर्धन यासह भगवान इथं आले आणि त्याची स्थानं पंढरपुरात दाखवता येतात. मग ते आल्यानंतर पहिल्यांदा गेले रुक्मिणीला भेटायला की मी आलोय, पण ते सरळ नाही गेले, गोपवेश अंगावर होता किंवा गुराख्याचं रूप घेऊन समोर गेले. तिनं गुराखी ओळखला नाही, नवरा ओळखला नाही, सकृतदर्शन लगेच ओळखला नाही, तिने हाकलून दिलं, तू का माझ्या मागं लागलाय, माझा काय विषय आहे, जा निघून. परत आले, परत नाही ओळखलं. आणि मग दरम्यानच्या काळात ते पुंडलिकाकडे गेले, पुंडलिकाची भेट घेतली आणि पुंडलिकाने वर मागितला की तू, म्हणजे बहुतेक लोकांना पुंडलिक कथा माहीत असते म्हणून मी विस्तारानं काही बोलत नाही, की मला तुला काय पाहिजे सांग, मी तुझ्या भेटीला आलो. खरं तर त्यात खूप छान आहे विषय की नारद मुनी त्रैलोक्यात भ्रमण करणारे आहेत, आद्य पत्रकार म्हणतात त्यांना. नुसतं वार्तांकन केलं असं नाही तर स्पॉटवर जाऊन व्हिजिट करून करणारे पत्रकार असे नारद मुनी आहेत. त्रैलोक्यात कुठेही त्यांना मुक्त संचार आहे. आज पत्रकारालाही कार्ड घ्यावं लागतं, त्यांना काहीच नाही. नारदाई म्हणले की सगळीकडे मुक्त संचार, अगदी भगवंताच्या शयनग्रहात सुद्धा त्यांचा संचार इतकं ते मुक्त आहेत. आणि हे फिरत फिरत एकदा गोकुळात किंवा आपण द्वारकेत गेले आणि भगवंताला चर्चा झाली, देवाने आगत स्वागत, खाणं पिणं आदरातिथ्य केलं. आणि त्यानंतर जेव्हा देवाने विचारलं काय विशेष समाचार, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी एक अद्भुत पाहिलं आहे की एक भक्तोत्तम, भक्तोत्तम म्हणण्यापेक्षा म्हणजे देवाचा भक्त असं नाही सांगत, भक्त कोणाचा, आईवडिलाचा आहे, की तो आईवडिलाची सेवा करतोय, अत्यंत खडतर काळात सेवा करतोय. खडतर काळात म्हणजे आईवडील थकून म्लान झालेत, गळून गेलेत, त्यांना कसलंच अवसान राहिलेलं नाही, शरीराचा धर्म सगळा सुकुटून म्हणजे निघून गेलाय. ज्याला आपण प्रातर्विधी करायचे म्हणतो ते सुद्धा त्यांना म्लान नाही आहे, काहीच भान राहिलेलं नाही. डोळे थकून गेलेले आहेत, त्यातून घाण येते आहेत, नाक
वयोमानानं गळायला लागलेला आहे, तोंडातून लाळ गळते, अशी परिस्थिती झालेली आईबाप आहेत. पण हा पुंडलिक त्यांची सेवा करतोय, त्यांचे पाय दाबतोय, त्यांना जेवायला घालतोय, त्यांची सेवा शुश्रूषा करताना स्नान घालतोय, कपडे घालतोय, हे सगळं प्रातर्विधीसुद्धा स्वच्छ तो करतोय. म्हणजे आजच्या परिभाषेत परिचारिका किंवा परिचारक हॉस्पिटलमध्ये जे काम करतात ते सगळं तो करतोय. आणि आई वडिलांनी एखादा शब्द उच्चारायच्या आधी त्याची पूर्ती करतोय. असा पुंडलिक आई वडिलाची सेवा इतकी उत्तम करतोय की मला ते आश्चर्य वाटलं. अशी आई वडिलाची सेवा इथं नारद मुनीचं एक विशेष कळतं की हे बातमी ते देवाला देत आहेत, पण देवाला देत असताना त्याला एक चिमटा काढतायत. चिमटा अशा अर्थ नाही की तुम्ही 10 जन्म घेतले पण तुम्हाला 10 जन्मात आईबापाची सेवा करता आली नाही, ती सेवा तो पुंडलिक करतोय. हे जगात विशेष आहे. तुम्ही जा आणि त्या पुंडलिकाला भेटा. भेटलं पाहिजे, नुसतं भेटाय नाही. म्हणजे देवालाही चुकलं तर जाणीव करून देण्याची शक्यता किंवा योग्यता नारद मुनींसारख्या महात्म्याच्या अंगात आहे. आणि नारदांचं ऐकायला देव तत्पर आहेत. कारण नारद जेव्हा पुंडलिकाला भेटून पाहून गेले तेव्हा ते सांगतात उद्या तुला देव भेटायला येईल, कारण तुझं हे काम विलक्षण आहे. म्हणजे देवाच्या परस्पर हा निरोपही देत आहेत ते की तुला भेटायला येईल. आणि त्याप्रमाणे देवाला यावंच लागलं. आले, भेटले पुंडलिकाला. भेटी करून म्हणजे रुक्मिणीला भेटले, ती काय ओळखेना म्हणल्यावर पुंडलिकाला भेटले. आणि पुंडलिकाच्या दारात आल्यावर पुंडलिक आई वडिलाचे पाय दाबत बसलेला आहे. आणि पुंडलिकाने मग दारात उजेड पाहिला. कोटी दिव्या सूर्याची प्रभा दारात आहे आपल्या, काय भानगड आहे. हा बहुतेक तोच आला. पण आई वडिलाला मांडीवर घेऊन किंवा त्याचे पाय दाबत असताना उठता येत नाही आम्हाला. मग देवाने मी आलोय, मग देवा ह्याच्यावर बसा, ह्याच्यावर उभा राहा म्हणून त्यांनी एक शेजारी असलेली वीट पुंडलिकाने टाकली आणि त्याच्यावर देव उभारले, हे आपल्याला माहित आहे. पण पुंडलिकाच्या आई वडिलाची सेवेची पूर्ती झाल्यावर आई वडील झोपल्यानंतर तो उठला आणि मग देवाचं दर्शन केलं. आणि पुंडलिकाला संतुष्ट झाली. देवाने काय पाहिजे तुला माग. ते म्हणले मला काही नकोच आहे, मला काही अपेक्षा नाही. आता तुम्ही आला दर्शन दिलं, ह्याच्याशिवाय अजून काही वेगळं नाही, पण मला काही नको आहे. नाही, मला काही द्यायची इच्छा आहे, काय पाहिजे तर देच, म्हणजे घेच. पुंडलिकाने सांगितलं द्यायचंच असेल तर आता जसं रूपात येऊन दर्शन दिलं तसं हेच रूप धरून कायम इथं वास्तव्य करा. आणि येणाऱ्या म्हणजे ज्याला गोरगरीब याचा अर्थ फक्त पैशानं असा नाही बरं का. ज्याला योग याग सिद्धी ह्या अर्थानं जे गोरगरीब आहे त्यांना ते जमत नाही, योग करणं जमत नाही, ते हठयोग फार अवघड आहे. यागा करण्यासाठी काही गोष्टी लागतात, त्या शक्य नाही. आर्थिक स्थिती नाही किंवा शारीरिक स्थिती नाही. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन नुसतं तुझ्या दर्शनासाठी जे येतील आणि दर्शन करतील त्यांना तू तुझा लोक दे, म्हणजे ज्याला आपण मोक्ष म्हणतो ते दे, ही मागणी केलं. ते सुद्धा पुंडलिकाने एका रूपात म्हणजे भगवंताचे इथं वास्तव्य त्रिरूपात आहे. पंढरपुरात देवाचं वास्तव्य ते 3 रूपानं आहे. म्हणजे देवरूपानं मूर्ती म्हणून आपण ते पाहतो हेच आपल्याला माहीत असतं, पण तेच देवाचं वास्तव्य तीर्थरूपानंही पंढरपुरात आहे. चंद्रभागेचं जे सगळं नदीचं पात्र म्हणतो आपण, भीमा आहे पण पंढरपुरात तिला चंद्रभागा म्हणतात. ते चंद्रभागा हे पुंडलिकानं तीर्थरूपानं तुझं वास्तव्य इथं राहावं म्हणून मागणी केल्यामुळे देवाचं त्यातलं वास्तव्य आहे. त्यामुळं संत महात्म्याने पंढरपुरात आल्यावर दर्शन मान्य आहे, पण दर्शनाला प्राधान्य देता पांडुरंगाचं सान्निध्य आपल्याला मिळावं, त्याचं सातत्य आपल्याला राहावं म्हणून चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, देवाचं गुणगान ऐका पण चंद्रभागेत स्नान करा, हे सगळ्यात महत्त्वाचं सांगितलेलं आहे. हे दुसरं रूप. आणि तिसरं रूप जे आहे ते क्षेत्र रूपानं पण आहे. म्हणजे देवाचं वास्तव्य इथल्या भूमीचं सुद्धा वास्तव्य, म्हणजे भूमी जी आहे ती देवरूपानंच आहे. त्यामुळं नामदेवरायांनी म्हटलंय इथले तृणायनी पाषाण तेही देव जाणावे. पंढरपुरातले जे दगड आहेत, इथलं जे गवत आहे, माणसं तर वेगळाच विषय आहे, देव तर त्याच्याहून वेगळा विषय आहे. हे सगळे देवरूप आहेत. असं ते पंढरपूरचा विषय आहे. देव स्वतः जेव्हा पंढरपुरात आले होते तर मग असं कोणती जागा आहे का की जेव्हा आपण पहिल्यांदा इथं जातो तर तशी देव कुठे गेले होते? पंढरपूरचं महात्म्य हे नुसतं गावात किंवा संतांनी केलेलं नाही, तर संतांनी आधी सुद्धा त्याची वर्णना वाचली आहे. पद्मपुराण, स्कंदपुराण आणि विष्णू धर्मोत्तर पुराण अशा 3 ठिकाणी पंढरपूरचं विशेषत्वानं महात्म्य असणारे काही संस्कृतोद्भव पंढरपूर महात्म्य आपल्याला पाहायला मिळतात. महात्म्य म्हणतात, पंढरपूर महात्म्य म्हणतात. तर त्यामध्ये देवानी जेव्हा पंढरपुरात आली, मगाशी मी म्हणालो की नारद मुनी इथं आले आणि त्यांनी देवाला माहिती दिली. म्हणून नारदाला म्हणले आता तुम्ही रस्ता दाखवत चाल. म्हणून नारद भगवंताचं गुणगान करीत रस्त्यात पुढं आणि मागं सगळे देव आणि त्यांचे सखे हे सगळे पंढरपुराच्या दिशेने आले. ते जे पंढरपुराकडे आले तेव्हा पंढरपुराकडे येत असताना ते पंढरपूरच्या थोडंसं उजव्या अंगाला, गावाच्या हिशोबाने म्हणतो मी, आजच्या पूर्व बाजूला आज थोडंसं आहे, बरोबर, इथे विष्णुपद नावाचं, गोपाळपूर नावाचं गाव आहे. आणि तिथं नदीच्या पात्रात विष्णुपद नावाचं स्थान आज लोकांना ते नाव या अर्थानं माहित आहे.
तिथं पहिल्यांदा थांबले. तिथं त्यावेळेस काही नव्हतं, मोकळं माळ, मैदान. आणि मग देव तिथं थांबले. ते चालूनही दमले होते, गोपाळही चालून दमले होते. आणि ते गोपाळ म्हणाले की देवा, आता जेवायची वेळ झाली. ते आता तुम्ही आलाय, सगळं झालं, पण आता भुकीची वेळ झाली. देवगाव यायचं तेव्हा येऊ द्या, तुम्हाला कुठं जायचं भेटायला पुढे जाऊ, पण आता भुकीची वेळ झाली, आता खायला पाहिजे. आणि मग देवाने सांगितलं की ठीक आहे, खाऊ. मग तुम्ही बरोबरची शिदोरी जी आपण आणली आहे ती सगळं काढा. आणि नदीच्या पात्रात बसून त्या गोपाळांसकट देवाने आपल्या बरोबरची शिदोरी जी उघडली. आपण परगावी जाताना नाही का तान लाडू, भूक लाडू हे बरं. सगळं घेऊन जातो, पाणी. तसं दुधाचा कावडी ओके. गोपाळांच्या बरोबर आहेत. ती दह्यातली दपाटे, दशम्या, पोळ्या, भाज्या, लोणची, चटणी हे सगळं बरोबर आहे. ताक आहे, लोणी आहे, गोप आणि गवळी सगळेच आहेत ना ते. त्यामुळे ही साधनं त्यावेळेसच्या हिशोबाने ते सगळंच बरोबर आहे. आणि मग सगळ्यांनी तिथं थोडी क्रीडा केली, खेळले. आणि मग जेवायला बसले. मग जेवायला बसताना देवाचं सगळ्याला प्रेम, जे आपण भागवतात गोकुळातला काला किंवा तिकडचा वर्णन ऐकतो, वृंदावनात देवाने काला केला, तसा तो पंढरपुरात दुसऱ्यांदा केला. गोकुळात एकदा केला, दुसऱ्यांदा इथे एकदा, म्हणजे वृंदावनात एकदा केला आणि दुसऱ्यांदा पंढरपुरात केला. आणि इथं देव सगळ्याच्या मधी बसली. आणि कमलदलाप्रमाणे त्यांनी पाकळ्यांनी जसं कमळाच्या मधी असते आणि सगळ्या पाकळ्या लहान आत मोठ्या मोठ्या बाहेर, तसं उंचीप्रमाणे गोपाळ देवाच्या भोवती गोल बसले. एकाकडे व्रजनारी आणि दुसरीकडे गोप, म्हणजे महिला आणि पुरुष वेगळे वेगळे, पण सगळे देवाला सन्मुख, देव पाहता येईल अशा अर्थानं आत तोंड करून बसले. कारण का, तर प्रत्येकाला आपण आणलेली शिदोरी देवाला खायला घालायची इच्छा. मग ती सगळ्यांनी खाल्लं. तिथं ती क्रीडा केली, भूक लागली, खाल्लं. ती खात असताना देवाला खायला घातलं. आणि जसं आपण पर्यटनाला गेल्यावरती आनंदानं खाताना हिंडता फिरता खातो, हातावर घेऊन पोळी खातो, भाकरी खातो, तसं ती वर्णन पण आहे की गोपाळांनी एकमेकाच्या, ज्याला थट्टा मस्करी म्हणतो, ते करत करत जेवण केलं, खात खात जेवण केलं. की खात जेवण करणं निषिद्ध आहे, एका स्थानी बसून खावं असं शास्त्र सांगतं. पण गोपाळांनी तसं केलं आणि ते गोपाळांचं देवांनीही तसंच वर्तन केलं. मग त्याची वर्णन अशी आहे की गोपाळांनी एकमेकाची शिदोरी उचलून पळवून नेली, लांब जाऊन खाल्ली. मिथ्याच म्हणती गायी चुकल्या, गायी चुकल्या आहेत, तिकडे तिकडे गेल्या, थांब आम्ही बघून आणतो म्हणून गोप उचलून काही निघून गेले. जाताना लोक शिदोरी घेऊन गेले, तिकडे जाऊन खाल्लं चोरून. तुमच्यात काही विशेष पदार्थ आहे म्हणून मला खाऊ वाटतो, तसं ते परत आले. खाताना एकमेकाचे हातावर धरलेलं अन्न हाताला खालनं ठोसा मारला, उडवून टाकलं. थट्टा मस्करी आहे. हे केलं. दही दूध पिलं, एकमेकाच्या अंगावर गुरळ्या टाकल्या, गुरळ्या म्हणजे चूळ टाकली. ओके. कावडीने एकमेकाच्या अंगावर आंघोळी घातल्या, असं उरलं नाही. हे सगळं जिथं झालं ते स्थान आहे, ते विष्णुपद आहे. कारण जेव्हा सगळ्या गोपाळांनी देवाला सांगितलं की आता थांबा, आपल्याला जेवायचं आहे, भूक लागली आम्हाला, आता पुढं चालणं होत नाही. मग नारद मुनी पुढे आहेत, तीही त्यांच्यात समाविष्ट आहेत. ते त्या स्थानाला जिथं थांबले, तिथं देवांचे 2 पाऊलं उमटली, समचरण पाऊलं, दोन्हीच्या दोन्ही. ती चिखलात उमटलेली पावलं, त्याच्या पुढं कालांतरानं चिखलाचा दगड होतो, तो पाषाण रूप त्या पावलात भगवंताची पावलं उमटलेलं अजूनही जे स्थान आहे त्याला म्हणतात विष्णुपद. हिंदुस्थानात 2 ठिकाणी विष्णुपदाचं स्थान आहे. एक गयेचं आपल्याला माहित असतं, पण तिथं गयासुराला संपवण्यासाठी देवांनी एक पाय त्याच्या डोक्यावर ठेवला, ते गया आहे. आणि त्याच गयासुराचा दुसरा उल्लेख याच कथेच्या अनुरोधाने येतो की गयासूर वारंवार हलायचा आणि म्हणून त्याच्या डोक्यावर पावलं ठेवली, एकच पाय ठेवला. स्वर्गातून धर्मशिला आणली, त्याच्या अंगावर ठेवली तरी तो हल्ला. मग त्या गयासुराला अनेक देवतांना त्याच्या अंगावर बसवलं, यज्ञ चालू होता त्यासाठी हलू नये म्हणून, तरी तो हल्ला. मग अनेक पर्वत, म्हणजे जे आपल्या अनेक वाङ्मयात उपलब्ध आहेत, जसा हिमालय आहे, जसा सह्याद्री आहे, जसा सातपुडे आहे, जसा विंध्य आहे, मैनाक पर्वत आहे, हे सगळे त्याच्या अंगावर एका एका ठिकाणी बसवले की वजू व्हावं त्याने हलू नये, तरी तो हलायचा. शेवट देवाला त्याच्या डोक्यावर पाय ठेवावा, एक पाय ठेवला. आता देवान डोक्यावर पाय ठेवला, पण शेवट माणूस आहे तरी तो हल्ला. मग देव म्हणले एकट्याने एका पायाने निबधणारं काम नाही, म्हणून मला दोन्ही पाय ठेवले पाहिजेत आणि ते दोन्ही पाय याच्या कमरेवर ठेवले पाहिजे. ओके. डोक्यावर ठेवलेला पाय खालचं अंग मोकळं राहतं, पण कंबर ही मध्यस्थान आहे आणि मध्यस्थान असल्यामुळं कमरेवर पाय ठेवले की हालचाली बंद होतात. ते कमरेवर जे पाय ठेवले ते स्थान म्हणजे पंढरपूर आहे. त्या अर्थाने त्या विष्णुपदाचं महात्म्य आहे. ओके. गयासुरानं जेव्हा विराट देह धारण केला तेव्हा त्याचं मस्तक गयत आहे आणि पाय पार लंकेत गेलेले आहे. म्हणजे हिंदुस्थानचं जे आजचं भौगोलिक रूप आहे ते गयासुराचं शरीर असं समजलं जातं.
ओके. आणि त्याला रोखण्यासाठी देवाने दोन्ही पाय ठेवले. कमरेवर. ते कमरेवर ठेवलेले पाय ते गयेला एक आहे, पण पंढरपुरात मात्र 2 पाऊल आहे. हा झाला एक भाग. तसं गोप आणि सगळ्यांनी विनंती केली की देवा आता आपल्याला जेवायचं आहे, काहीतरी लांब चालल्यात बोलवून घ्या. मग देवांनी देहुडा चरण म्हणजे दीड पाय ठेवला, एक पूर्ण आणि दुसरा अर्धा. कारण दीड पाय देहुडा चरण म्हणतात ना, त्याला लंगडा देव म्हणतो आपण. त्यामुळे तर तो देहुडा चरण म्हणजे भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आपण जेव्हा पाहतो तेव्हा तो बासरी वाजवतानाचं जे रूप असतं ते एक पाय पुरून ठेवलेला असतो आणि दुसरा पाय त्याला आडवा करून अर्धा ठेवलेला असतो, पुढचा चौडा फक्त. तर ते तसंही रूप त्याच विष्णुपदाच्या म्हणजे त्या पाषाणात तसंही दीड पायाचं चरण चिन्ह अंकित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्या विष्णुपदाचं महात्म्य मोठं आहे, गयेपेक्षा जास्त. ओके. गयेला एक पाऊल आहे, इथं 2 आहेत. बरं 2ही नाही, दीडही आहे. सगळंच एका ठिकाणी आहे. बरं तेवढंही नाही, तर इथं जे त्यावेळेस असणारे सगळे गोप आहेत त्या प्रत्येकाची पावलं उमटलेल्या तिथं चिन्ह आहेत. ते सगळे दगड नदीतले ओके. तिथे विस्कटित झालेले अजूनही ते आपल्याला पाहायला मिळतात. 1640 साली विष्णुपदाचं रूप थोडंसं बदललं. संत माणकोजी बोधले नावाचे संत या बालाघाटात बार्शीच्या जवळ धामणगाव म्हणून आहे तिथे झाले. ते पंढरपूरचे भक्त आहेत. आणि 1640 साली पहिल्यांदा विष्णुपदाच्या त्या दगडाचं एकत्रीकरण करून तिथं काही मंदिर, त्यावेळेस नुसता पार कट्टा अशा अर्थाने त्यांनी बांधकाम केलं. आणि पुढे 1785 साली आज जे विष्णुपदाचं रूप आहे ते पाषाणाचं चिंतो नागेश बडवे यांनी ते सगळे पाषाण मध्ये देवाचा जो पाया उमटलेला आहे, देहुडा चरण, समचरण, बासरी ठेवलेले ती जागा, लोणी खायची वाटी बरोबर आहे, ती लोणी खायच्या वाटीचा खळगा जिथे ठेवला तिथे टेकला, आणि गाईची पावलाची खुरं असं सगळं तिथं आहे. आपण ते जाऊन पाहू शकतो. आजही ते आपल्याला पाहता येतं. आणि त्यात अजून एक विशेष आहे पंढरपूरच्या सांस्कृतिक भागाचा, की म्हणजे पंढरपूरची यात्रा आषाढी आणि कार्तिकी ह्या मोठ्या यात्रा आहेत. आणि या यात्रेची समाप्ती काल्याने होते. कोणताही वारकरी उत्सव काल्याने होतो. काल्याचा समारंभ किंवा उत्सव हा पंढरपुरात न होता गोपाळपुरात त्या विष्णुपदाच्या आणि कृष्णाच्या मंदिराच्या सभोवताली होतो. इथं असणाऱ्या परंपरागत फड, दिंड्या, मठ याचे जे अधिपती आहेत, मालक आहेत किंवा जे संबंधित आहेत, हे सगळे इथून पंढरपुरातून आपल्या स्थानावरून दिंडी घेऊन तिथं जातात. तिथं काल्याचं कीर्तन करतात आणि प्रत्येकाला एकमेक काला तोंडात घालतो. जसं देवानी केलं तसं ते आम्हाला हे स्थान देवानी त्यासाठी दिलंय म्हणून ते काला प्रत्येकाला एकमेकाला तोंडात घालतात, एकमेकाच्या हातात देतात. तिथं महिला पुरुष हाही भेद नाही, लहान वय मोठं वय हाही भेद नाही, कोणी मोठा फडाचा अधिपती आणि कोणी बारीक आहे असाही भेद नाही. सगळे एकमेकाला सारखे असतात आणि त्या अर्थाने तिथे राहत असतात. काला तिथं होतं पंढरपुरातला. त्यामुळं काल्याची पद्धत ते विष्णुपदावर आहे. आजही पंढरपुरात दरवर्षी आषाढी कार्तिकेचा काला तिथं होतो. तसंच काला जसा होतो तसं परमात्मा विष्णुपदाला खूप अंग आहे. परमात्म्याचं तिथं वास्तव्य आहे, हाही भाग आहे. देव राहतात. संगम नावाचा एक दैत्य झाला आणि तो दैत्य देवाच्या भीतीने पळून गेला आणि दगडाखाली लागला. ओके. दुसरीकडे असताना पण देव त्याला हुडकत इथं आले. म्हणजे त्यात एकच गोष्ट करत असताना अनेक हेतू देव साध्य करतात. ते पंढरपुरात आले तेव्हा संगम दैत्य या दगडाखाली लपला हे त्यांनी ओळखलंय आणि त्या दगडावर पाय देऊन उभारले, रेटा देऊन उभारले की ते खाली चूर्ण होऊन गेला. त्यामुळे त्या भागाला संगम तीर्थ असं म्हणतात. आणि मगाशी मी म्हणालो की ती यमुना पंढरपुरात आली, ती गोपाळपुरापासून एक नदी जी वाहत येते ती यमुना आहे. तिला पुष्पावती असं इथलं स्थानिक नाव आहे. आणि ती विष्णुपदाच्या शेजारी चंद्रभागा तीर्थाला मिळते, ती संगम आहे म्हणून त्याला संगम तीर्थ. संगम दैत्याला मारलं म्हणून संगम क्षेत्र. वेणू वाजवून गाई एका ठिकाणी आणल्या म्हणून वेणूनाद क्षेत्र. आणि भगवंताची पावलं उमटली म्हणून विष्णुपद क्षेत्र अशी. आणि शेजारी गोपाळपूर म्हणजे गायीच्या बरोबर आलेले गोपाळ राहायचं ठिकाण म्हणून गोपाळपूर असं सगळं संमिश्र स्थान तिथं आहे. त्रिपुरासुराचं पण आहे ना. त्रिपुरासुराचा पंढरपुरात फारसा विषय नाही, पण गोपाळपुरात जो विषय आहे तो गोवर्धन पर्वत. कारण गोपाळपूरचं स्थान आहे ते उंच आहे, डोंगरासारखं आहे, तेवढाच भाग. बाकी पंढरपूरची सगळी सपाटी एकसारखी आहे पण तेवढाच भाग उंच आहे. त्यामुळे त्याला गोवर्धन पर्वताचं रूप असं मानलं जातं. त्रिपुरासुर शंकराच्या अर्थाने चालतं. हा, पण त्याची ते घामातून जी नदी आली होती ती असं आहे की त्रिपुरासुर हा 3 पुरांचा मालक. म्हणजे एक सोन्याचं नगर, एक कांस्याचं नगर आणि एक चांदीचं लोहाचं नगर.
अशी 3 नगरं त्याची. आणि तो वरद ब्रह्मदेवाकडून की मी अजिंक्य राहील अशा अर्थानं ही 3 पुरं एका वेळी छेदली जातील तेव्हा तू मरशील. पण हे कठीण काम कुणालाही करणं शक्य नाही. म्हणून सगळ्या देवांनी सगळ्यांनी विनंती करून भगवान शंकराला विनंती केली की त्या त्रिपुरासुराचा वध झाला पाहिजे आणि तुम्ही ते करा. आणि मग भगवान शंकराने ते महत् काम केलं. अवघड आहे. मग त्याच्यासाठी प्रत्येक चंद्र सूर्य त्याच्या रथाची चाकं बनली. ब्रह्मदेवाने अमकं केलं, कुणी घोडे बनले, विष्णूने त्याच्या धनुष्याच्या बाणावरती वस्ती केली आणि सगळं ते भीमकर्म त्यांनी केलं. म्हणजे महाकठीण काम शंकराने केलं. ते करीत असताना ते त्रिपुरासुराशी युद्ध करताना त्यांच्या अंगातून घाम व्हायला, स्वेद व्हायला. ते घाम व्हायला तो म्हणजे भीमा, म्हणजे भैमरथ्य कर्म झालं म्हणून त्या घामातून निर्माण झालेली ती भीमा. अशा अर्थानं त्या नदीचा विषय आणि ती भीमा पंढरपूर. त्या भीमेचा पण विषय आहे की ती सुरुवातीला शंकर रूप आहे, मध्यस्थानी विष्णू रूप आहे आणि शेवटच्या स्थानी ती ब्रह्मरूप आहे. ओके, मस्तच. आणि मग आता ही आपण वारीचा विषय काढला, तर मग नक्की वारी पंढरपुराचा म्हणजे काय इतिहास आहे, किती वर्षापासून आहे आणि कशी चालू झाली? वारी म्हणजे वारंवार येणं आणि जाणं. ओके. आणि जन्म मरणाची वारी संपवण्यासाठी त्याच्याकडे येणं म्हणजे वारी. म्हणजे जन्म मरणाच्या चक्रातून जो मुक्त करतो तो हा परमात्मा आहे. पण ती वारीचा विषय असा आहे की वारी पहिले कोणी केली किंवा वारकरी संप्रदाय कोणी स्थापन केला असं जेव्हा विचारतात लोक, तेव्हा लोकांना वाटतं की कोणीतरी वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊलीने स्थापन केला, तुकोबरायांनी केला किंवा अन्य संतांनी केला. त्याचं स्वरूप तसं नाही. पहिला वारकरी आमच्या वारकरी संप्रदायाच्या गणिताप्रमाणे किंवा श्रद्धेप्रमाणे संप्रदायाच्या वाङ्मयाप्रमाणे या परमात्म्याचा पहिला वारकरी हा भगवान शंकर आहे. आपण जर भागवतात कथा ऐकत असाल, वाचत असाल तर तो विषय आपल्याला कळतो की कृष्ण रूपात त्यांनी पृथ्वीवर अवतीर्ण झाल्यानंतर भगवान शंकराला इच्छा उत्पन्न झाली की हे रूप कसं या देवाचं बाहेर जायचं आहे. कारण रामपूजी सदाशिव आणि शंकरपूजी भगवान विष्णू हे दोघे एकमेकाचं चिंतन करणारे महात्मे आहेत किंवा देवदैवी पुरुष आहेत, दैव आहेत. तो निराकार निर्गुण असणारा शंकर आणि निराकार निर्गुण असणारा विष्णू हे दोघे एकमेकाचं चिंतन करतात. पण तो आता सगुण रूपानं आलाय तर त्याला पाहिलं पाहिजे, त्याच्याशिवाय चैन नाही. म्हणून भगवान शंकराने शंकर रूप त्यागून सामान्य जोगी संन्यासी असं रूप धारण करून गोकुळात नंदबाबाच्या घरात येणं केलं. रूप पाहिजे, देव पाहिजे म्हणून ते तिथं आले. आणि तिथं आल्यावर दारातनं असं आत जाऊन पाहावं असं नकोची 2 कारण आहेत. घरात नाकलून देतील, परिचित नाही म्हणून. आणि दुसरं की असा कोणीतरी महात्मा इथे येऊन बघून गेलाय तर कंसाला वार्ता कळेल की त्याला बघायला गर्दी झाली आणि ते कृष्णावर घातक आहे, ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. म्हणून भिक्षा मागत मागत दारात आली आणि असं वाकवून डोकावून खेळतंय का, कुठं दिसतंय का बघायला लागले. भिक्षा मागताना आई लेकरू काकत घेऊन येते तसं येईल का बघायला आली. तसं रूप नजरेला पडे ना, दारात थांबायची पाळी आली आणि पाय नुसते दिसल्यावर ती पाय पाहिले की मोहित झाली. दिसला माता परत त्याला काकत घेऊन आली. ते पाहून सगळं भान विसरून गेले. मदनाचा पुतळा असं भगवंताचं वर्णन नाही माऊलीने केलेलं आहे. किंवा मदनाचा बाप, खरंच मदनाचा बाप असंही आहे. कारण मदनाने पुढच्या अवतारात भगवंताच्या पुत्राचं रूप धारण केलेलं आहे. प्रद्युम्न जो आहे तो मदनाचा रूप आहे. मदन त्रिपुरासुर आपल्या भगवान शंकराने जाळला ना, मग तो जाळलेला पुन्हा आला पाहिजे म्हणून तो जो भगवंताच्या पोटी आला. मग तो मदनाचा बाप तो काय साधा असेल काय? भगवान शंकराला त्याच्या रूपाची आसक्ती लागली. अजून पाहावं वाटलं. कृष्णाने ते टाळलं की तुम्ही इथं पाहत राहिला तर बाकी सगळं त्रैलोक्याचा कारभार आता तुम्ही करताय ते बिघडून जाईल ना, किंवा ते कंसाला कळेल. या अर्थाने ती विचार. मग ते रूप कृष्णाचं पाहायला जर गोकुळात गेले तसं तो कृष्ण इथं आता प्रगट रूपानं आहे ना, ह्या झाला कोणाचा प्रत्यवाय नाही आहे म्हणून ती पाहायला इथं आली. पंढरपुरात आली. पहिल्यांदा जर कोणी पंढरपुरात येऊन देवाचं दर्शन केल्याचा उल्लेख सापडत असेल तर तो भगवान शंकराचा आहे आणि तो पहिला वारकरी आहे. आणि तो शंकर आला. ती वारकरी संप्रदाय समूह संप्रदाय आहे. एकट्या दुकट्याने भक्ती करायचं नाही. इथलं कीर्तन, इथली दिंडी, इथले भजन, इथला जप किंवा देवाला येणं ही एकट्यानं नाही, ही सगळ्यांना समूहाने यायचं, समूहानं करायचं. शंकर आली ते समूहानं आले. ते बरोबर गणपती आपला पुत्र आहे, नंदी आपलं वाहन आहे, बायको पार्वती शे आणि काही त्यांचे त्यांच्या सगळं आहे. मग ती पंढरपुरात आले. ती पंढरपुरात येताना पार्वती दमून गेली आणि तिनं म्हणली मला येणं होत नाही, तुमचं नक्की जावं. तिचं स्थान आहे पंढरपूरच्या पश्चिम भागात. आता आपण म्हणू तिचं स्थान आहे. पद्मावती देवी नावाचं मंदिर आहे. पुढे शंकर आले, नदीला स्नान केलं आणि दर्शनाला यायला लागला. नंदी जाणला मला येणं होत नाही म्हणला, तुम्ही एकटं जावा, आता दमलो नाही. शंकराने नंदीला सोडलं.
बरोबर. तो नंदी पंढरपुरात मारुतीच्या समोर आहे. जगात कुठेही नंदी मारुती समोर असत नाही. ओके. नंदी हा महादेवाच्या देवळात समोरच असतो. पण इथं मात्र पंढरपूरच्या गावाच्या विशीवरचा जो मारुती आहे त्याच्या समोर नंदी आहे. 11 रुद्राचं मारुती मंदिर म्हणतात त्याला आता. तिथं ते नंदीचं स्थान आहे. तिथून पुढे आल्यावर गणपती येतात मला देवळाच्या जवळ आलं मला आता वळणं होत नाही. मग देवळाच्या दारापाशी एक गणपती पंढरपूरच्या पत्रिका देण्याचा शुभ मुहूर्ताचा प्रत्येकाच्या घरात निघाली ही पहिली पत्रिका देवाला द्याल तो. तसं ते पहिल्यांदा गणपतीला द्यायची आणि परत जुनात पांडुरंगाला द्यायची ही गावची पद्धत आहे. तर तो गणपती तिथं आहे. ओके. आणि मग भगवान शंकर देवासन्नीत गेले, रूप पाहिलं, मोहित झाले, पण देवाला आनंद झाला. शंकर आले, ह्याच्यापेक्षा कोणता आनंद असणार? 2 सखे, विश्वाचं नियंता, चालक, चालवणं, पालन पोषण करणं किंवा संहार करणं या अर्थाने चालणारे, ते दोघं एकमेकाचं चिंतन करणारे, ते दोघं समोरासमोर आल्यावर काय, आता माझ्या स्थानात तुम्ही आलाय, माझ्या गावात आलाय थोडक्यात. मग देवाने त्याच्या सरबराई, आपण ज्याला नव्यापाशी परिभाषित म्हणतो, की तुमचं आदरात तिथे केलं पाहिजे. म्हणून शंकराला आसन या 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 द्या. आता काय द्यावं? माझ्या डोक्यावर बसा म्हणजे. आणि शंकराला डोक्यावर धारण केलं असं पंढरपुरातलं रूप आहे. त्यामुळे इथलं जे भगवंताचं मूर्ती वर्णन आहे ते मस्तक आहे ते शिवाकार महादेवासारखं आहे. सामान्य आपल्यासारखं मस्तक नाही. ओके. मस्तक आहे ते महादेवासारखं आहे. महादेवाची पिंड जशी असते तसं भगवंताचं डोकं आहे. विठ्ठलाचं. हा, म्हणजे पहिला वारकरी त्या अर्थानं पांडुरंग आहे. आणि मग हे दुसऱ्या शंकर. शंकर भगवान. आणि त्या अर्थाने शंकराने प्रस्तुत केलेला हा सगळा संप्रदाय असं ते रूप आहे. वारकरी संप्रदाय सगळा मस्तच. आणि मग जेव्हा आपण पंढरपूर म्हणतो तेव्हा आपल्याला फक्त विठ्ठल आणि रुक्मिणीचंच मंदिर फार लोकांना लक्षात येतं. पण ते सोडून अजून कुठली कुठली महत्वाची मंदिर आहेत? काय आहे, देवच जर वैकुंठ सोडून निघून गेला तर वैकुंठाला राहायला काय अर्थ? म्हणून बाकीच्या देवांनाही आपली स्थानं सोडली देवाच्या सन्निधान ते सगळे जिथं आहे. नारद मुनी बरोबर होते मगाशी मी म्हणालो, पण त्यात सुद्धा गंमत आहे बरं का, की नारद मुनी इथं आल्यावर देवानी इथं वस्ती केली. देव पुंडलिकाच्या इच्छेने इथं सगळ्यांना तृप्त करण्यासाठी राहिले. कोणाच्याही अडचणी राहू नये, त्याला मोक्ष प्राप्ती व्हावी थोडक्यात. किंवा मोक्ष, वारकरी संप्रदायाची मोक्ष संकल्पना आहे ती वेगळी आहे. एकंदरीत हिंदू धर्मात ती जी मोक्षाची कल्पना आहे ती भगवत रूपाकडे जाणे किंवा जन्म मरणाचा फेरा चुकणे म्हणजे मोक्ष आहे. स्वर्गाहून मोक्ष उच्च आहे. स्वर्ग म्हणजे जीवनात आतापर्यंत केलेल्या पापा पुण्याच्या हिशोबानं पुण्याची प्राप्ती जास्त असेल तर तुम्हाला स्वर्गोपभोग मिळतो. ओके. पाप असेल कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे तर तुम्हाला नरकाचा भोग घ्यावा लागतो. धर्मराजाला सगळा पुण्यवान आहे पण त्याला नरकाचा वास घ्यावा लागला, कारण त्याच्या हातून एकदा खोटं बोललं गेलं. भगवंताने त्याला विचारलं की तुला आधी काय पाहिजे? ती चॉईस तुला राहील, ती आपल्या सर्वसामान्याला नाही. तुला स्वर्गात आणि नरकात दोन्ही भागात तुला काय आधी पाहिजे ते मी आधी येत. ते म्हणले आधी नरकवास काय आहे तो पाहूया. आणि मग दुर्योधन कुठं आहे हे पाहण्यासाठी त्याला नरकापासून जावं लागलं. नंतर स्वर्गापोभोग मिळाला. पण ह्याच्यापेक्षा उच्च काय आहे तर मोक्ष आहे. कारण स्वर्गातल्या पुण्याचा हिस्सा संपला की पुन्हा तुम्हाला जन्माला यावं लागतं. तो जन्म मरण चुकणं म्हणजे मोक्ष, म्हणजे भगवत स्वरूपापर्यंतचा आनंद प्राप्ती होणं. भगवंत म्हणजे ज्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या हरिपाठातल्या ओळीप्रमाणे तेणे मुक्तिचारी साधी येल्या सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या 4 मुक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. मुक्त केव्हा होतो लोक? या 4 पद्धतीनं. सलोकता म्हणजे त्या देवाचा लोक त्याला प्राप्त होणे. स्वरूपता म्हणजे देवासारखं स्वरूप त्याला प्राप्त होणे. समीपता म्हणजे देवाच्या सान्निध्य जाणे. आणि सायुज्यता देव आणि माणूस हा भिन्न भाग दोघं वेगळं असणं संपून जाणे म्हणजे सायुज्यता. मग ते या कल्पनेप्रमाणे मुक्तिचारी मिळू शकतात पण परत जन्म होईल ना पुण्य संपल्यावर. मग सायुज्यतेत जन्म नाही, देवरूपाला गेला विषय संपला. तुकोबराय गेले सायुज्य झाले, ते ज्ञानोबरायांनी समाधी घेतली संपलं. पण ज्ञानोबराय तुकोबरायांची अशी इच्छा आहे मोक्ष सुखा हाणू लाथा. मोक्षाचं सुख सुद्धा नको का, आम्हाला कसं पाहिजे तू देव मी भक्त अशी जाट, आम्हाला पुन्हा जन्म पाहिजे. मोक्षाच्या पुढची पायरी सांगितली. ओके. मोक्षात निदान देवस्वरूप आहे पण देवस्वरूपात हा आनंद नाही की देवाचं गुणगान करणे, देवाचं वर्णन करणे, देवाचं भजन करणे, देवाची भक्ती करणे, हा आनंद त्या मोक्षात नाही. म्हणून मोक्ष सुख आणून दाखवत आम्हाला ते नको. मग आम्हाला काय पाहिजे? आम्हाला पुन्हा जन्म पाहिजे पण जन्मात तू देव मी भक्त हे नातं पाहिजे. आम्हाला पुन्हा पंढरपूरची वारी पाहिजे आणि इथं
सेवा करू तेथे नित्य महाद्वारी. महाद्वारात भगवत भक्ती करत भजन करण्यात जन्मोन जन्म आम्हाला इथं पाहिजे. एका अर्थानं या चारी मुक्तीचं गणित त्यांच्यापाशी आहे. पण स्वरूपता देवरूप दिसतंय, तुम्ही देवासारखे दिसणं हे स्वरूपता म्हणू आपण. लोक आज सगळ्या संतांना देव मानतात म्हणजे स्वरूपता आहे. सलोकता म्हणजे सतत पंढरपूरचा वास म्हणजे सरोगता आहे. सायुज्यता म्हणजे देव आणि भक्त भेद संपून गेलाय. पण त्याच्या पुढचं गणित की तू देव मी भक्त ही भजन करत राहण्याचा जो आनंद आहे तो आम्हाला पाहिजे ते पंढरपुरात आहे. म्हणून त्या अर्थाने पंढरपूरचं महात्म्य संतांना अभिप्रेत आहे किंवा पुन्हा पुन्हा जन्म पाहिजे ते त्या अर्थाने पाहिजे. बरोबर. पण आता ह्यात म्हणजे आपण म्हटलं की मंदिरं कोणती महत्वाची आहेत की जे लोकांनी बघितलं पाहिजे? नारद मुनी म्हणाले की आता तुझ्या बरोबर तिकडे गोकुळात तू नाही तर तिथं जाऊन करायचं काय, मला इथं राहायची जागा दे. ते म्हणजे हरकत नाही, पण या क्षेत्रात मी जरी राहत असलो तरी या क्षेत्राचा मालक पुंडलिक आहे, कारण त्याच्यामुळे मी आलोय. त्यामुळे या क्षेत्राचा मालक पुंडलिक आहे. मगाशी आपण पंढरपूर नावाचा विचार केला, त्याला पुंडलिकपूर असंही म्हणता येतं. ओके. पुंडलिकाचा आहे ना, पुंडलिकाचा अपभ्रंश पंढरपूर झाला असावा. ओके. पुंडलिक या क्षेत्राचा मालक आहे, त्याला तू विचारून तू राहत म्हणजे माझी काय हरकत नाही. आणि पुंडलिकानं जी जागा दिली त्या जागेसाठी देवाने जशी जागा स्वीकारली तशी नारदानी त्या विष्णुपदाच्या शेजारी एक मंदिर आहे ते नारदाचं आहे, तिथं ते थांबलेले आहे. कारण नारदांचा आश्रम त्यांनी तिथं उभा करून तिथं राहिले असं वागा. मग नारदासारखं उद्धव पंढरपुरात आले, इथंच राहिले. चंद्र आला, सूर्य आला, गणपती आला, किंवा विष्णुपदाच्या विषयाने जेव्हा विचार करतो तेव्हा इंद्रादी जी पद आहेत, क्रौंचपद, इंद्रपद, ब्रह्मपद, अगस्तीपद, मारीचपद. पद म्हणजे ही जी आहे आपली संकल्पना, ब्रह्मदेव हा एक नाही, ब्रह्मदेव हे पद आहे. ज्याचं पुण्याचा वाटा जास्त आहे त्याला ब्रह्मदेवाच्या पदावर बसवतात, ज्याचा पुण्याचा वाटा जास्त आहे त्याला इंद्राच्या पदावर. पहिला इंद्र गेला आणि दुसरा आला, आपण ऐकतो त्या कथा. पण तर ती पद जी आहेत ती इथं आहेत, म्हणजे ती इंद्र पुण्यवान आहे, तो इथे येऊन राहू शकतो त्या पदावर. पण त्या पदावर बसायचं कोणी तो ठरवणारा तो परमात्मा आहे. मग ते सगळे देव इथं आले. इथं उद्धव मंदिर आहे, इथं सूर्याचं मंदिर आहे, इथं व्यासांचं मंदिर आहे, इथं म्हणजे गणपती, कृष्ण, ही सगळी, कृष्ण हे तर झालाच विषय, खूप आहे. अशी खूप मंदिरं पंढरपुरात आहेत की जी अजूनही काळाच्या ओघात आहेत, माहित नाही. तिथं सरस्वतीचं मंदिर आहे, माहित नाही आम्हाला, पंढरपूरकरालाही माहित नाही. इथं चंद्रभागेचं मंदिर आहे. ओके. सरस्वतीचं मंदिर आहे ते पंढरपूरचं पूर्वद्वार आहे. मगाशी आपण विचार केला क्षेत्र, कोणचंही क्षेत्र जेव्हा असतं तेव्हा त्या यंत्राधिष्ठित क्षेत्र असतं, त्या यंत्राचं केंद्रबिंदू म्हणजे देवस्थान, देव त्याचं स्थान. आणि त्या केंद्राच्या परिघाच्या मग ते यंत्र त्रिकोणी असतं, षटकोणी असतं, कमलदलाप्रमाणे असतं, अनेक विषय आहेत. त्याचे अनेक स्तर असतात. प्रत्येकाच्या आवरणाला आत येण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एक एक देवतेचं वास्तव्य केलेलं आहे. त्याचं द्वार पण आहे, म्हणजे त्या यंत्राच्या नगरीत आत जाण्यासाठी चार बाजूला चार द्वार आहेत दिशेप्रमाणे. आणि अंतर्द्वार आणि बहिर्द्वार असाही त्याचा विचार आहे. तर ते अंतर्द्वार आहेत त्यामध्ये संध्यावळी, दुसरं दुर्गादेवी, दुर्गादेवी नाही भुवनेश्वरी, तिसरं पद्मावती, आणि चौथं जे आहे ते दुर्गादेवी, अशी चार स्थान आहे. बरोबर. ते मी जे संध्यावळी म्हणलो ते संध्यावळी लोकल नाव आहे, पण संध्यावळी याचा अर्थ सरस्वतीचं स्थान आहे. ते पूर्वद्वार ती सांभाळायला बसलेली आहे आणि तिला सरस्वतीचं स्थान आहे. देव भ्रमंतीला बाहेर पडले, नदी काठाला जायचे, थोडस पुढं आहे, पण देव भ्रमंतीला बाहेर पडले आणि संध्याकाळची वेळ झाल्यामुळे देवांनी ही संध्या केली. संध्या म्हणजे आपण नित्यकर्मात जी करतो, प्रत्येक माणसाला करणं आवश्यक आहे ती, तर ती संध्या देवानी केली. संध्या वेळा म्हणून त्या देवीला संध्यावेळी असं नाव होऊन आहे. हे देव आहे. असंच बहिर्द्वार आहेत, म्हणजे ज्या त्रिविक्रमपूर किंवा तेर हे एक द्वार आहे. करवीर महालक्ष्मीचं स्थान हे एक पंढरपूरचं द्वार आहे. निरा नरसिंगपूर हे एक पंढरपूरचं द्वार आहे. अशी बहिर्द्वार पण आहेत. बरोबर. आणि हे जे बिंदू पण आहेत ना त्याला, बिंदू आहेत. आणि मग त्यामध्ये असं म्हणतात की जो मध्यभागी बिंदू आहे जो की जमिनीच्या आतमध्ये, त्याला बिंदुस्थान म्हणलेलं आहे पंढरपूरच्या परिभाषेत किंवा पुराणांतरी कथित त्याला बिंदुस्थान. तिथं देवाचं वास्तव्य, ज्याला म्हणजे तीन रूपाचं आहे पण ते जे रूपातलं वास्तव्य आहे ते तिथं आहे. आणि ते अजून कोणी बघितलं नाही असं म्हणतात की ते परम भगवान शंकरासारखा महात्मा जेव्हा असेल तेव्हाच ते दर्शन होतंय. पंढरपूरच्या बाबतीत एक कथा आहे की पंढरपूरच्या विठोबाचं म्हणजे पांडुरंगाचं हे दर्शन घेण्याच्या अभिलाषेनं अनेक येऊन गेले लोक, संत महात्मे येतात, दर्शन करतात. ज्याला ती जेवढी अनुभूती आहे तेवढं ते उत्कट दर्शन आहे. अनेक जण आले, राजे महाराजे आलेत, देव आलेत,
राजाचा विजयनगरच्या राजापासून ते सगळे आले. पण पुराणांतरी उल्लेखात भगवान रामचंद्रांनी इथे येऊन देवाचं दर्शन घेतल्याचा उल्लेख आहे. ओके. आनंद रामायण नावाचं रामायण आहे, त्यात तो उल्लेख आहे. तसं भगवंताचा भाऊ असणारा म्हणजे ज्याला आपण बलराम म्हणतो, त्यांनी कृष्णावतारात इथे येऊन देवाचं दर्शन घेतलंय. आता रोज कृष्ण बरोबर आहे, मग इथं का? ते जे विराट रूप आहे किंवा जे विलक्षण रूप आहे, हे जरी बहु असला तरी त्या रूपाची आस आहेच ना. त्यामुळे त्यांनी इथे येऊन तीर्थयात्रा केलं आणि पंढरपुरात येऊन दर्शन घेतलं. संकर्षण तीर्थ पण आहे ना इकडे. इथं संकर्षण तीर्थ. त्यामध्ये बलरामांनी पंढरपुरात आल्यावर तुझं दर्शन मला होईना म्हणून त्याची भांडण केलं. अरे कृष्णा, तुझं दर्शन होईना, मी आलो इथं, कसं काय आहे? मला तुझं दर्शन होत नाही, मला झालं पाहिजे. मग ती म्हणली, माझं दर्शन एवढं सुलभ नाही, मग त्याच्यासाठी तुला काहीतरी करावं लागेल. त्याला साधना करायला सांगितली. त्याने पंढरपुरात ती साधना केली आणि मग साधनेची फलनिष्पत्ती म्हणून भगवंताने त्याला दर्शन दिलेलं आहे. आता आम्ही 2 वाऱ्या केल्या, पंढरपुरात 10 वेळा आलं की लगेच्या लगे दर्शन व्हावं या इच्छेनं. दिव्य दर्शन करायचं असेल, हे दर्शन आहे, हे नाही असं नाही. भगवंत निर्गुण निराकार आणि सगुण साकार दोन्ही अर्थाने पाहायचं असेल तर तशी उत्कट भक्ती केली पाहिजे, तर पंढरपूरचं दर्शन त्या अर्थाने होऊ शकतं. खूप म्हणजे पंढरपूरबद्दल बोललं तर खूप काही आहे. अरे खूप काय. म्हणजे आपण आतापर्यंत ह्या एपिसोड मध्ये आपण तर फक्त त्याचं क्षेत्र पंढरपूर, हा मर्यादेने पाहतो आपण. हा क्षेत्र पंढरपूर जाऊन बघितलं, त्यातले थोडे पार्ट घेतले, तरी पण एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या. तीर्थ पंढरपूर म्हणलं ना तर कमीत कमी पुराणांतरी पंढरपुरामध्ये 35 ते 40 तीर्थांचे उल्लेख आहेत. प्रत्येकाला स्वतंत्र कथा आहे, स्वतंत्र हो, सूर्यतीर्थाचे, गुण आहे. चंद्रतीर्थ, चंद्रतीर्थ आहे, सूर्यतीर्थ आहे, काय त्याला सोमतीर्थ म्हणतात, गणपती तीर्थ आहे, व्यासतीर्थ आहे, मग लक्ष्मी तीर्थ सांगितलं, बिंदू तीर्थ आहे, लोदंड तीर्थ आहे, गोपतीर्थ आहे, गोपिका तीर्थ आहे, मुक्तकेशी तीर्थ आहे, खूप तीर्थ आहे. बरोबर. चक्र तीर्थ आहे, गदा तीर्थ आहे, कुंडल तीर्थ आहे. प्रत्येकाचा विषय वेगळा आहे, प्रत्येकाचा गुण वेगळा आहे. तिथं काय करावं, काय करू नये, हे प्रत्येकाचं आहे. आता जिथं देवानी संध्या केली, संध्यावळी आहे, ती तीर्थ आहे. संध्यावळी तीर्थ नावाने ती प्रसिद्ध आहे. आता तिथं जातात, तिथे शिशुमाला आणि चंद्रभागा यांचा संगम आहे, त्यामुळे संगम तीर्थ आहे, पुन्हा विलक्षण आहे. बरोबर. म्हणजे खूपच आहे. तर आत्ताच्या आपण म्हणजे ह्या ज्या एपिसोडमध्ये आपण जेवढं काही कव्हर केलंय ते सगळं तीर्थांच्या रिलेटेड होतं. तर आपण आता तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जेवढे चांगले आपल्या चॅनलला व्ह्यूज येतील, जास्त व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचेल, तर आपला पंढरपूरचा इतिहास आहे तो पण जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. बरेच जणांना फक्त पंढरपूर म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिरच वाटतं, पण त्या पलीकडे जे काही आम्ही तुम्हाला सांगितलं 1 ते 2% आपण म्हणू शकतो आत्ता एवढं सगळ्या एपिसोडमध्ये सांगितलंय. तर त्यामुळे पुढच्या एपिसोडची नक्की वाट बघा आणि व्हिडिओ लाईक आणि कमेंट नक्की करा आणि सांगा आम्हाला की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला. लवकरच भेटू दुसऱ्या भागामध्ये.